जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळसाठी मागील 2 वर्षांपासून एसटी सेवा बंद असल्याने नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू। खाजगी वाहनांच्या टपावरून घाटात प्रवास। प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे। एकीकडे तोरणमाळ विकासाचे स्वप्न तर साधी बस पोहोचू शकत नाही, शासनाचे गाव तिथे बसचा काय उपयोग, असा प्रश्न होत आहे। मोठ्या अपघाताची वाट पाहते का प्रशासन? नागरिकांचा संतप्त सवाल। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या तोरणमाळ परिसरातील नागरिकांना आजही मूलभूत दळणवळण सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे। गेल्या 2 वर्षांपासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बससेवा बंद असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून खाजगी वाहनांच्या छतावर बसून घाटमाथ्यावरून प्रवास करावा लागत आहे। मसावद, शहादा आणि इतर शहरांशी संपर्क साधण्यासाठी दररोज ये जा करणाऱ्या नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे बससेवा सुरू करण्याची मागणी केली, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही। एकीकडे तोरणमाळच्या विकासाच्या घोषणा केल्या जात असताना दुसरीकडे नागरिकांच्या प्रवासाचे हे विदारक वास्तव प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे। एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता शासन आणि प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देणार का, असा प्रश्न आता नागरिकांकडून केला जात आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।